म्हणजे मला रंगसंगतीचे जास्त सेटअप आवडायचे. मी असा प्लेन सेट वन कलर, अरे तो फोकसिंगमुळं तो उठल, असं मी कधी बघितलं नाही. माझं काम आहे कला बनवणं आणि तो कसा छान दिसला पाहिजे. मला काही असे अनुभव पण आले, की आता म्हणजे फुलवाला असेल समजा किंवा लाईटवाला असेल, ते मला म्हणायचे, "अरे बस झाला एवढा कलर." हां, माझं मन जेपर्यंत हां, तेपर्यंत मी म्हणजे काम करत एक राहतो. मलाही त्यांचा एक गुण म्हणूया आपण तो जाणवला, की जोवर ते काम त्यांच्या मनासारखं होत नाही तोवर ते शांत बसणार नाही, ते करतच राहणार. किंवा त्याच्यासाठी काय करायची गरज आहे ते मी माध्यम मिळवेल, ती व्यक्ती मी मिळवेल, ती वेळ मी मिळवेल, आणि पण ते त्याच पद्धतीने झालं पाहिजे. नो कॉम्प्रोमाइज त्या कामामध्ये कुठल्याच प्रकारच्या. म्हणजे मोठी जी विठ्ठल मूर्ती उभी झाली, साधारण 30 फुटाची कुडाळमध्ये, तर तेव्हा तर मला खूप अनुभव आला हा, की ते इतकं मोठं काम एक्झिक्यूट होत होतं. त्याचं मातीकाम 2 टप्प्यामध्ये झालं. त्याची मापात सगळ्या प्रपोर्शननुसार त्याच्या पाय असतील, डोकं, मुकुट, हाताचा भाग, त्याच्या विठ्ठलाच्या कानातले मासोळ्या वगैरे. तर ते इतकं परफेक्टली त्यांचं सगळं मेजरमेंट घेणं. आणि त्याचं असं झालं, की आम्ही आमच्या वर्कशॉपमध्ये 12 फुटाची हाईट होती. मॅक्सिमम 12 फूट आम्ही घेऊ शकत होतो आणि मूर्ती मात्र 27 फुटाची. मग कसं करायचं? तर ते इतकं इंजिनियरच्या वर डोकं लावलं असं म्हणेन मी, की 12 फूट पायाकडचा भाग, डोक्यापासून, डोक्या म्हणजे मुकुटापासून कमरेपर्यंतचा 12 फुटाचा भाग हा आमच्या घराच्या इथल्या पार्किंगमध्ये वर्कशॉपमध्ये पार्किंगमध्ये 12 फुटाचा केला मातीकाम. त्याला फायबर वगैरे सगळं केलं, फायबरचं मोल्डिंग कास्टिंग झालं. आणि मग जिथे ॲक्च्युअल तो मोठी मूर्ती ती बनवायची होती, दुसऱ्या एका ठिकाणी भाड्याने घेतली ती जागा, तेवढ्या हाईटचा मांडव घालून घेतला आणि मग ते फायबरचं काम वर उभं केलं आणि त्याच्या अंदाजाने मग खालचं पायाचं मातीकाम लावलं. मग तो सगळा डोलारा तसा 30 फुटाचा उभा केला. मग ते फायबरचं परत खालच्या पार्टवर मोल्डिंग कास्टिंग, अशी खूप ती 1.5-2 महिने प्रोसेस चालू होती. तर म्हणजे तेव्हा मला त्यांचं विशेष कौतुक वाटलं. कुठेही ती मूर्ती बेंड झाली नाही, कुठेही ती प्रपोर्शन प्रपोर्शनमध्ये गेली नाही. म्हणजे खूप सक्सेसफुली आणि छान काम झालं. अभिमानास्पद अशी ती ते आहे, बऱ्याच न्यूज चॅनलने त्याची दखल घेतली. हो. म्हणजे माझा मेन अनुभव असा, की जी आता आणि इथं एक सासवडमध्ये मुद्दा सांगीन त्याच्या बाबतीत, की पुन्हा पैशावरच येते असं वाटेल, पण ती जी समोरचे जे क्लायंट होते त्यांनी सुद्धा इतक्या छान पद्धतीने ते सगळं हँडल केलं. कुठेही त्यांनी पैशांची कमी पडू दिली नाही. कारण काम उभं करायचं म्हणजे पैसा पाहिजे, आणि त्या आर्टिस्टवर एवढा विश्वास टाकून त्यांनी ते सगळं देत गेले अमाऊंट पाहिजे तेव्हा. त्यामुळे पण ते काम छान पद्धतीने फ्लोमध्ये आणि छान झालं.